आणि तसेच जर पाहायचं झालं तर संपूर्ण आपण पाहतोय नक्कीच चांगली कामगिरी संपूर्ण एरियामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून देखील एक मोठं नाव त्यांचं इथे अतिशय आनंदाने घेतलं जाते आणि तसं आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय विनोदजी म्हात्रे साहेब जे आज आपल्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. इथे मात्र या चेंडूला फक्त कट केला गेलाय. दरम्यान धावा किती येतील तर एक धाव अर्जित झाली. पहिल्या चेंडूवरती एक धाव अर्जित. संघाचा श्री गणेशा जरूर झालाय. धाव फलकाचा श्री गणेशा धाव फलकावरती धाव जरूर लागली गेली एक. सलामीर जोडी आपण बघतोय. पुढचा चेंडू खेळण्याकरिता सज्ज. इथे मात्र ऑन साईडचा फटका चांगला आहे. धाबा किती मिळतील. एकदा वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न जरूर केला गेलाय. 2 धाबा मिळतील काय. मिळतील सहजरित्या. आणि या 2 धावेनिशी संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना 3 वरती. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धाबा पळून पूर्ण करत असताना हे दोन्ही फलंदाज जानकाई 11 मुर्दा संघ एक बलाढ्य संघ आहे. आणि या संघाने सुरुवात केली होती मागच्या स्पर्धेमध्ये. 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक जरूर पटकावलाय आणि आता मात्र सज्ज असतील पुन्हा एकदा खेळण्याकरिता. या पहिल्या विजयाकरिता संघर्ष सुरू आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघ म्हणून कोण आहे तर एक बलाढ्य संघ टीम नवघर मास्टर संघ. फटक्याला चांगला खेळला गेलाय डीप कव्हर क्षेत्रामध्ये. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. एकदा वेगाने कंप्लीट केली जाते आणि एका धावेवरती समाधान मानलं जाते. भरपूर सारे संघ आपण पाहतोय. भरपूर सारे खेळाडू आपण पाहतोय ज्याने या हंगामामध्ये भरपूर सारं नाव कमवलं गेलंय. विकेट हॅट्रिक मध्ये आपण पाहिले 4 गोलंदाजांची नावं जरूर आहेत. टॉप 10 बॅट्समन आपण पाहिले. टॉप 10 गोलंदाज आपण पाहिले. इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू जरूर निधाव स्वरूपात आहे. षटकारांचे बादशाह देखील पाहिले. जास्तीत जास्त षटकार खेचणारे फलंदाजांची नावं देखील आमच्यापर्यंत पोहोचली. आणि हे संपूर्ण काम जर कोण करत असेल तर नक्कीच आमचे गुणलेखक अधिकृत गुणलेखक आदरणीय तुषारजी पाटील मॅन फ्रॉम राई. संपूर्ण लेखाजोखा सांभाळून ठेवणारे अधिकृत गुणलेखक आदरणीय तुषारजी पाटील एक चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. इथे मात्र हा चेंडूवरती जरूर प्रहार केला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होणार नाही. एका धावेवरती समाधान मानत असताना एका धावेनिशी धाव फलक देखील पुढे सरकला जातोय 5 वरती. 5 धावा धाव फलकावरती. पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर रिक्षा संघटना मास्टर संघामध्ये झाला होता आणि विरुद्ध टीम होती घोडबंदर मास्टर संघ. पहिल्या सामन्यामध्ये धावांचा जर विचार केला तर फक्त 18 धावा पहिल्या डावामध्ये उभारल्या गेल्या होत्या. परंतु त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 41 धावा आणि 40 धावा उभारल्या गेल्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 45. आता मात्र हा चौथा सामना आहे आणि या चौथ्या सामन्यामध्ये किती धावा उभारल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. ऑन साईडला दरम्यान फटका खेळला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. अप्रतिम पैकी अचूक टप्प्यावरती आपण गोलंदाजी पाहतोय आणि त्याचनुसार क्षेत्ररक्षकांची साथ जी आहे ती देखील अफलातून इथे लाभत असताना पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विकेट तर गेलेले नाहीये. बिन बाद संघाची धाव संख्या मात्र रोखण्यामध्ये यशस्वी ठरलाय. धाव फलकावरती 6 धावा. सफाळे मास्टर संघाचं देखील शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालंय आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान नंतरची होणारी लढत 2 मातब्बर संघांमध्ये होईल. एका बाजूने टीम सफाळा मास्टर, दुसऱ्या बाजूने टीम मोगरपाडा कोलीपाडा मास्टर संघ. या 2 संघांमध्ये होणारी लढत असेल तर दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित असतील तर मी विनंती करतोय की आपण नाणेफेकी साठी नक्कीच रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करतोय आणि त्याच कारणाने दोन्ही संघांना विनंती असेल दोन्ही संघ जर वेळेवरती आपण उपस्थित असाल तर आपले कर्णधार नक्कीच तयारीमध्ये राहायचं आहे. यानंतर आपण नाणेफेकी करणार आहोत. पहिलं षटक संपलाय. पहिलं षटक जरूर नावावरती राहिला टीम नवघर मास्टर संघाच्या बाजूने. कारण धावा आल्या फक्त 6. हॅट्रिक मॅन प्लस मेडन ओव्हर करणारा गोलंदाज विलास. इथे मात्र चेंडूला खोलवर टप्प्याचा जरूर होता. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल काय. फलंदाजाला परतावं लागतंय. बॅक टू द पवेलियन. आणखीन एक खतरा लागला गेलाय. सांग भेटशील कवा मीटिंग घेशील कवा सांग देशील कवा मला चुम्मा सांग भेटशील कवा मीटिंग घेशील कवा सांग देशील कवा मला चुम्मा.
जे संघ खेळून झाले त्यांना विनंती आहे त्यांनी त्यांच्या कॅप्टननी संपर्क करा. आदरणीय संदीप दादा पाटील यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. जे संघ खेळले त्यांच्या कॅप्टनने विनंती असेल कॅप्टनला आपण संपर्क करायचा आहे संदीप दादांशी. एस कमांड डीजे. अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. दिसतय नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसतय नटीवाणी सिनुमा. गोलंदाज विलास पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला जरूर बाद केलाय. इथे मात्र हा चेंडू अचूक टप्प्यावरती फेकला गेलाय. अचूक टप्प्यावरती हा मारा इथे झाला गेलाय. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक थांबलाय 6 वरती आणि नक्कीच एक चांगली गोलंदाजी करतोय विलास, ज्याने मेडन ओव्हर देखील केली होती. अग्रिकोली समाज मंडळामध्ये तब्बल 11 संघ आहेत आणि त्यातून खेळत असताना हा एकमेव गोलंदाज आहे ज्याने इथे मात्र त्याच्यावरती प्रहार केला गेला. ऑन साईडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका आला. अंजाम दिलाय 6 धावांचा आणि षटकार. धन्यवाद. तो धावफलक कुठेतरी थांबला होता, त्याला मात्र आकार दिलाय. या फटक्या मागे पाहिला होता दमखम दाखवत असताना फलंदाज अतुलच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. ताकदीचा भरपूर वापर या फटक्यामध्ये केला आणि गोलंदाजाचा पुरेपूर समाचार या चेंडू मागे घेतला. गोलंदाज विलास वरती हा प्रहार इथे पाहायला भेटला आणि तदनंतर आपण पाहतोय धावफलक देखील वेगाने वाढला गेलाय. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 12 वरती. अशी जर फटकेबाजी झाली तर एक चांगला धावफलक इथे जरूर निर्माण करू शकतो टीम जानकाई 11 मुर्दा संघ. आणि नक्कीच एक चांगला संघ आहे, एक दर्जेदार खेळाडू जरूर या संघामध्ये देखील आहेत, कारण गोलंदाजी एक महत्वाची ताकद आहे या संघाची. फलंदाजी देखील तेवढीच प्रभावी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार करायचा होता परंतु व्यवस्थितरित्या चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाही. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक तब्बल थांबला गेलाय 12 वरती. अप्रतिम आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन आणि नियोजन, भरपूर सारी चर्चा करत असताना आदरणीय विनोदजी म्हात्रे साहेबांना आपण पाहतोय प्रमुख व्यासपीठावरती आणि त्यांच्या संगतीच आपण पाहतोय नगरसेवक आदरणीय प्रेमनाथजी पाटील साहेब. थोडीफार चर्चा करत असताना इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला खेळले गेलंय. गाव कॉर्नर क्षेत्रामधून फेकी झाली तोपर्यंत धावफलक 2 धावेंशी वाढत असताना धावफलकावरती 14 धावा. 14 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. आदरणीय नगरसेवक राजेंद्र म्हात्रे साहेबांना आपण पाहतोय सध्या खेळतात माजी नगरसेवक. इथे मात्र प्रहार केला गेलाय परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतर मात्र आपण पाहतोय 2 चेंडू 3 चेंडू जरूर निर्धाव केलाय फलंदाज. तब्बल जर विचार केला तर नक्कीच या षटकामध्ये धावा खर्च केल्या विलासनं 8 धावा. एक षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवरती 2 धावा आणि पुन्हा एकदा 6वा चेंडू निर्धाव. म्हणजेच जो गोलंदाज विलास एक चांगली गोलंदाजी करतोय त्याच्यावरती प्रहार जरूर झाला होता परंतु त्याने कमबॅक देखील अप्रतिम केलाय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या परंतु तदनंतर आपण पाहतोय त्याने अवघ्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अजय म्हात्रे, एक अफलातून गोलंदाज ऑलराऊंडर प्लेयर आपण पाहतोय आणि त्याच्या माध्यमातून आतापर्यंत जर पाहिला तर नक्कीच अजय म्हात्रे हा नाव एक दहशत बनवून राहिलाय, कारण तब्बल 2 मालिकावीर आणि एक उत्कृष्ट फलंदाज आणि एक उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब या खेळाडूच्या नावावरती आहे आणि तो खेळाडू गोलंदाजी मार्गवरती अजय म्हात्रे, मॅन फ्रॉम श्रीराम मास्टर नवघर संघाचा खेळाडू आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, सुरुवात केली निर्धाव चेंडू मागे आणि अफलातून कामगिरी इथे करत असताना स्ट्राईक वरती फलंदाज रमेश साठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू मागे थोडासा दबाव इथे वाढलाय. प्रत्येक आपण बघतोय निर्धाव चेंडू मागे दबाव इथे वाढला जातोय
आणि तोच दबाव इथे जाणवत असताना टीम वरती जानके 11 मुर्दा संघ ज्याप्रमाणे प्रहार आला होता फलंदाज अतुलच्या बॅट मधून, परंतु त्यानंतर जो कमबॅक केला आपलातून प्रयत्न इथे देखील केला होता मोठा फटका खेळण्याचा, धाव घेण्याचा प्रयत्न इथे करतात, दुसऱ्या धावेची मागणी जरूर आहे परंतु अतुलचा नकार आलाय. एका धावेवरती समाधान आणि या एका धावेनिशी धावफलक तब्बल पुढे सरकला जातोय. धावफलकावरती जर विचार केला तर धावफलक 15, धावफलकावरती 15 धावा आपण बघतोय सध्याच्या स्थितीला. धावफलक आपण बघतोय 15 वरती जरूर आहे. इथे मात्र आक्रमण करायचं होता, धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. दरम्यान एकदा वेगाने कंप्लीट. हॅलो इथे मात्र दरम्यान आपण पाहतोय एकदा वेगाने कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु इथे मात्र फलंदाजाला परता बघते धावचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद झालाय आणि आता मात्र आणखीन एक मोठा हदरा लागलाय टीम जानके 11 मुर्दा संघाला. एस डीजे पारंपरिक गीत आपण पाहतोय. टीम डोंगरी टरोडी मास्टर संघाचं देखील शुभ आगमन पवित्र क्रीडा नगरीमध्ये झालं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय सिल्वेस्टर साहेबांना देखील मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुढचा चेंडू षटकातील आपण बघतोय संतोष ऑन साइडला फटका किती चांगला आहे, ताकद किती आहे पाहावं लागेल. ताकद थोडीशी कमी, फलंदाजाला परतावं लागते. बॅक टू द पवेलियन. डीजे सुनील इन द मिक्स. धन्यवाद डीजे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय क्रमांक 5 वरती बलवंत, एक अफलातून बॅट्समन त्याच्या माध्यमातून आपण कित्येकदा पाहिलं होतं मोठ्या फटक्यांची अतिशबाजी जरूर होते आणि तोच बलवंत क्रमांक 5 वरती. कुठेतरी थोडंसं लेट पाठवलं गेलं बलवंतला कुठेतरी थोडंसं लवकर आणायला हवं होतं की हा एकमेव असा फलंदाज आहे जो ट्रम्पकार्ड फलंदाज आहे, कारण याची खेळी खूप महत्वाची असते. प्रत्येक सामन्यामध्ये आपण बघतोय मोठ्या फटक्यांची अतिशबाजी, मोठे फटके जेव्हा संघाला आवश्यकता असते त्या वेळेस नक्कीच एक चांगली खेळी खेळतो तो बलवंत आपण बघतोय. आता मात्र मैदानामध्ये डावखुऱ्या हाताने फलंदाजी करण्याकरिता सज्ज. इथे मात्र जर 1 ते 2 मोठे फटके जर बलवंतच्या बॅट मधून आले तर एक मोठा धावफलक इथे जरूर निर्माण करू शकतो संघ, परंतु ते पाहणं महत्वाचं आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके पाहायला मिळतील काय. क्षमता गुणवत्ता या फलंदाजामध्ये जरूर ठासून भरलेली आहे आणि तोच फलंदाज मैदानामध्ये
पुढे येऊन खेळला गेलाय. या फटक्याला कन्व्हर्ट करायचं होतं मोठ्या फटक्यामध्ये. बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. दरम्यान आमचे मान्यवर आमच्यातून रजा घेत असताना आदरणीय विनोदजी म्हात्रे आणि त्यांच्या संगती आपण पाहतोय आदरणीय मुरलीधरजी म्हात्रे साहेबांना देखील आपण पाहतोय ते देखील आपल्यापासून रजा घेत असताना आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आवर्जून उपस्थित असतील अशी छोटीशी अपेक्षा आणि विनंती. धावफलकाचा विचार केला. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय सध्याच्या स्थितीला 19 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जर 1 ते 2 मोठे फटके पाहायला भेटले तर एक चांगला धावफलक जरूर निर्माण करू शकतो जानके 11 मुर्दा संघ. बलवंत इथे मात्र बीट झालाय. निर्धाव चेंडू. धावफलक देखील थांबला 19 या आकड्यावरती. धावफलक कुठेतरी 30 ते 35 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा कारण जानके 11 मुर्दा संघाची गोलंदाजी देखील प्रभावी आहे आणि त्याच कारणाने कुठेतरी धावा जर चांगल्या आल्या तर नक्कीच एक चांगला धावफलक इथे निर्माण करू शकतो. इथे मात्र एकदा वेगाने कंप्लीट केल्या जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जरूर केला जाईल काय. धावचीची संधी देखील आली धावून आणि मात्र परतावं लागते बलवंतला बॅक टू द पवेलियन. आणखीन एक हार्ड रेडर फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय. संघाचा कर्णधार संघाचा तारणार ज्याला म्हटलं जातं छकडेवाला गाणी झाला पाहिजे. शरद दादाचं नाव आला पाहिजे. धन्यवाद डीजे. धावफलकाचा जर विचार केला तर इथे मात्र ऑन साईडला फटक्याला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. सर्व संघांना मी विनंती करतोय सर्व संघाचे कर्णधार आपण जाण्याआधी नक्कीच इथे कॉन्टॅक्ट करा आदरणीय निलनून साहेबांशी आणि सिल्वेस्टर साहेबांशी आपण संपर्क करा. सर्व संघ नाईक याची नोंद घ्या. आपण आदरणीय सिल्वेस्टर साहेब आणि निलनून साहेबांशी जरूर संपर्क करा इथून जाण्यापूर्वी. इथे मात्र फटका चांगला आहे. धावा किती मिळतील ताकद देखील भरपूर. इथे मात्र शतरक्षक बनून राहिला प्रेक्षक. चेंडूला नक्कीच पाठवलं बीट विकेट फटक्या बाहेर षटकार. धन्यवाद दीजिए. सर आपण नाणेफेकीसाठी या. एक बॉल बाकी आहे नाही. षटक संपलाय. 2 डॉट 1 डबल 1 षटकार आलाय 1 रन आउट 1 विकेट. चा प्लीज दोन्ही संघाचे कर्णधार टीम सफाळे मास्टर संघ आणि मोगरपाडा कोलीवाडा मास्टर संघ दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करतोय आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकी करतोय. 2 संघांमध्ये असलेली लढत आपण बघतोय. एका बाजूला टीम सफाळा मास्टर दुसऱ्या बाजूला टीम कोळीवाडा मोगरपाडा मास्टर. 2 संघांमध्ये लढत होईल. आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय इथे नाणेफेकी होत असताना दोन्ही संघांमध्ये दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. छापा असा कॉल जरूर आहे. नाणेफेकी इथे जिंकले सफाळे मास्टर संघाने. आपण निर्णय सांगायचा आहे. मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण इथे सन्मान चिन्ह देखील देतोय.
टीम रिक्षा संघटना मास्टर संघाचा कर्णधाराला विनंती असेल आपण यायचंय. दरम्यान दोन्ही संघाचा सन्मान देखील इथे केला जातोय. एका बाजूने आपण बघतोय टीम सफाळे मास्टर संघ नरेंद्रजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते सभा दाखवल्याबद्दल या स्पर्धेमध्ये आपलं इथे शुभ सन्मान केलं जात आहे सफाळे मास्टर संघाचं. तदनंतर टीम मोगरपाडा कोळीवाडा मास्टर संघाच्या कर्णधाराला देखील मी विनंती करतोय आपण देखील याचा आपलं देखील सन्मान आपण करतोय. आमच्या मान्यवरांचे शुभ हस्ते नरेंद्रजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करतोय. जे धारावी 40+ मास्टर राई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अग्रिकोळी क्रिकेट स्पर्धा 2023 स्वर्गीय धनेश्वरजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय हे सन्मान चिन्ह दिले जाते. मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. धावफलकावरती जर विचार केला तर 27 धावांचं आव्हान जरूर रचला गेलाय. 27 धावा कंप्लीट कराव्या लागतील. टीम शत्रुक्षणाचा दाबा जरूर रचला गेलाय जानके 11 मुर्दा संघाने. आणि आता मात्र शतरक्षण करत असताना प्रथम फलंदाजी केली जानके 11 मुर्दा संघाने 26 धावा जमावल्या आणि आता मात्र 27 धावांचं आव्हान इथे रचला गेलाय. आणि या 27 धावांचा पाठलाग करत असताना टीम नवघर मास्टर संघाची सलामवीर जोडी दोन बंधू आपण बघतोय. एका बाजूने राजन म्हात्रे तर दुसऱ्या बाजूने अजय म्हात्रे अशी सलामवीर जोडी. पहिला गोलंदाजी मार्ग वरती रमेश वरती जरूर विश्वास दाखवलाय. पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती सोपवली गेली आहे. या जबाबदारीला कशा रीतीने हाताळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. या षटकामध्ये जर कमीत कमी धावांपर्यंत रोखला तर नक्कीच एक चांगली फाईट मैदानामध्ये पाहायला मिळेल यामध्ये काही शंका नाही. परंतु या षटकामध्ये कमीत धावा खर्च करायला हव्या. पहिल्या चेंडूवरती फक्त सन्मान दिला. दरम्यान एक धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय. अजय म्हात्रेंना आपण बघतोय दुसऱ्या धावेची मागणी करत होते परंतु अजयचा आलाय नकार आणि एका धावेवरती समाधान. आणि या एका धावेनिशी धाव फलकाची झाली सुरुवात जरूर झाली. 27 धावांचा पाठलाग देखील करायचा आहे आणि पाठलाग करण्याकरिता खेळी महत्वाची असेल अजयची. कारण एकमेव आपण बघतोय खेळाडू अग्रिकोळी समाज मंडळातून ज्याने अफलातून कामगिरी या वर्षामध्ये केली. तब्बल स्वतःच्या नावाची दहशत इथे निर्माण केली. गोलंदाजीचं क्षेत्र असो क्षेत्ररक्षणाचं क्षेत्र असो किंवा फलंदाजीचं क्षेत्र असो सर्व गुण संपन्न असलेला हा खेळाडू इथे मात्र अप्परचा फटका पाहायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षक देखील तैनात केला गेला होता. एक चनक्ष गोलंदाज आहे गोलंदाज रमेश आणि इथे मात्र अजयला फसवलं गेलंय. या जाळ्यामध्ये अडकलाय अजय. एक मोठी विकेट असेल टीम नवघर मास्टर संघाची. एस कम ऑन डीजे.
19 तारखेला भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा अग्रिकोली मास्टर क्रिकेट स्पर्धा 2023 आयोजन टीम तारोटी डोंगरी मास्टर संघाने दिलंय आणि इथे आपण बघतोय इन्व्हिटेशन इथे दिले जाते आदरणीय अग्रिकोली समाज मंडळाचे अध्यक्ष विश्वासजी भोईर साहेबांना आणि तसेच खजिनदार आदरणीय प्रेमनाथजी पाटील साहेबांना इन्व्हिटेशन इथे दिलं गेलं आहे. बॅट्समॅन नेम प्लीज. नवघर मास्टर संघ प्लीज 12वा प्रतिनिधी सचिन. धावखुऱ्याचा फलंदाज सचिन मैदानामध्ये प्रवेश करतोय. महत्वाची खेळी असेल. अजय बाद झाल्यानंतर इथे मात्र फक्त सन्मान दिला या चेंडूला. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी निर्माण झाली परंतु सहजरित्या 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांवरती समाधान आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलाय 2 धावेनिशी 3 वरती. धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 वरती. 3 धावा जरूर आल्या धाव फलकावरती. गोलंदाजी मार्ग वरती आपण बघतोय. गोलंदाज रमेश ऑन साईडला फटका चांगला आहे. धावा किती मिळतील ताकद थोडीशी कमी. अफलातून झेल इथे टिपला गेलाय आणि इथे मात्र बाद हो झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर आणखीन एक फलंदाज जरूर बाद झालाय सचिनच्या रूपानं. आता मात्र नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती महेश तामोरे संघाचा तारणहार संघाचा कर्णधार यावेळेस मैदानामध्ये एक चांगली खेळी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली होती. खारेगाव मास्टर संघाच्या जे आयोजन झालं होतं तिथे मात्र जी खेळी झाली होती तिथे तब्बल गोलंदाजीची 6 चेंडूमध्ये 5 धावा देखील या गोलंदाजाने करून दिल्या नव्हत्या. अप्रतिम कामगिरी त्याची पाहिली होती आपण. इथे मात्र या चेंडूला फटका चांगला आहे. धावा देखील मिळतील. 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचला पुढे 5 वरती. 5 धावा धाव फलकावरती जरूर. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 5 आपण बघतोय. गोलंदाजी मार्ग वरती अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक. जबरदस्त संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळते. महेश तामोरेसाठीचा हा चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय. एकदा वेगाने कंप्लीट. क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड जरूर करतोय. त्याचा फायदा झाला. 2 धावा अर्जित. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. धावफलक 7 वरती. कम ऑन ठीक आहे. देवाची अपरंपार घेतला भूमीवरी अवतार. लीला देवाची अपरंपार घेतला भूमीवरी अवतार. असा बालयोगी सदानंद महाराज साऱ्या दुनियेचा तारणहार. असा बालयोगी सदानंद महाराज साऱ्या दुनियेचा तारणहार. दुनियेचा तारणहार देव दुनियेचा तारणहार. असा बालयोगी सदानंद महाराज साऱ्या दुनियेचा तारणहार. धन्यवाद DJ. धावफलकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा जरूर लागल्या गेल्या. 27 धावांचा पाठलाग करायचा होता टीम नवघर मास्टर संघाला आणि पहिल्या 2 मोहरे जरूर गमावलेत.
परंतु धाव फलकावरती 7 धावा. अजूनही चेंडूंचा शिल्लक आहे खेळ 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता 20. 18 चेंडूमध्ये 20 धावा रोखल्या जातील काय किंवा सहजरित्या पूर्ण होतील. इथे मात्र फटका सांगून देतोय किती आहे दम आणि इथे मात्र धावा मिळतील तब्बल 2 धावेनिशी संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली पुढे 9 वरती. दमदार फटका राजन म्हात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. दरम्यान घोषांकित क्षेत्र आहे जिथे फक्त मिळतील 2 धावा. मिड विकेट क्षेत्र स्क्वेअर क्षेत्र तुम्ही पाहू शकता. दरम्यान तिथे तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळू शकतील. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त धावा तुम्हाला मिळू शकतील. परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र फाईन लेग क्षेत्रामध्ये कमी प्रमाणामध्ये धावा मिळतील. इथे मात्र फटका चांगला आहे पुन्हा एकदा डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा पंचांचा इशारा 2 धावा आणि या 2 धावांशी सहजरित्या वाटचाल करत असताना या 27 धावांचा पाठलाग अगदी सहजरित्या करत असताना राजन म्हात्रेला आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 11 वरती. 2 हदरे जरूर लागले होते. अजय बाद झाला होता, सचिन बाद झाला होता, परंतु राजन म्हात्रे इथे सांगत असताना की नक्कीच क्षमता गुणवत्ता इथे नक्कीच टीम श्रीधर मास्टर नौकर संघाच्या प्रत्येक खेळाडूमध्ये आहे आणि तेच जोश इथे दाखवत असताना महेश तामोरेला देखील आपण पाहिलं अप्रतिम अफलातून कामगिरी महेश तामोरे. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय पुढे 12 वरती. चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे आणि खेळण्याकरिता सज्ज महेश तामोरे. पुढचा चेंडू फ्लाईट देण्याचा प्रयत्न ऑन साईडला फटक्याला सजवलाय. 1 बाउंड चेंडूला कॅरेक करायचं होतं. क्षेत्ररक्षक अजूनही वेगाने धावतोय. चेंडूवरती स्वार झाला. फेकी येईपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु इथे मात्र परतावा लागते धावचीच्या स्वरूपात. महेश स्वतःवरती थोडस नाराज असेल जरूर आणि इथे मात्र परतावा लागते महेश तामोरेला. बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीजे. धावफलकाचा जर विचार केला धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 14 वरती. दुसरा षटक प्रगती पथावरती. दुसरा षटक सुरू आहे गोलंदाजी मार्गावरती. आपण पाहतोय भीमरावला बलवंतला पाहतोय. राजन म्हात्रेसाठीचा हा चेंडू जरूर केला गेला हवेमध्ये. परतावा लागेल फलंदाजाला. बॅक टू द पवेलियन. आणखीन एक मोठा हदरा जरूर लागला टीम नवघर मास्टर संघाला. बॅक टू द पवेलियन मिस्टर राजन म्हात्रे. धाव फलकावरती 14 धावा असताना आणखीन एक लागोपाठचा दुसरा हदरा इथे लागला गेलाय. एक हदरा लागला महेश तामोरेच्या रूपाने आपण पाहिला तो नक्कीच धावची स्वरूपात बाद झाला आणि मात्र राजन म्हात्रे झेलचीच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती महेश कोलमकर आणि क्रमांक 6 वरती नितीन म्हात्रे. आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज टीम नवघर मास्टर संघाचा आता मात्र मैदानामध्ये प्रवेश करतोय क्रमांक 6 वरती नितीन म्हात्रे. आता मात्र षटकाची जबाबदारी जी दिली होती बलवंतला तो मात्र योग्य रीतीने गोलंदाजी करत असताना अंतिम चेंडूचा खेळ अजूनही सुरू आहे. धावफलकाचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचला 14 वरती. दुसरं षटक प्रगती पथावरती. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने आहे. मेहनत दोन्ही संघाला करावं लागेल. जर चांगला संघर्ष चांगली मेहनत टीम जानकाई 11 मुर्दा संघाने केली तर नक्कीच हा सामना आपल्या संघाच्या बाजूने नेऊ शकतो. परंतु एका बाजूनं जर जास्तीत जास्त मेहनत जर टीम नवघर संघाने केली तर नक्कीच हा सामना सहजरित्या आपल्या बाजूने नेऊ शकतो. इथे मात्र प्रहार आणि इथे मात्र इलाज नाही. चेंडूला फेकून दिले डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दरम्यान पंचांचा इशारा फक्त मिळतील 2 धाबा कारण घोषांकित क्षेत्र आहे आणि त्याच कारणाने आपण बघतोय फक्त आणि फक्त मिळतील 2 धाबा. तर मैदानामध्ये बॉल आलाय. बॉल तो जाऊ द्या. बॉल तिथे कोणी जाऊ नका. खेळाडू आपण सामन्याला सुरुवात करा.
बॉल ओके, तो बॉल कलेक्ट करायचा प्लीज, विनंती असेल. गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र कोणता गोलंदाज येईल, महत्वाची जबाबदारी आहे आणि त्या महत्वाच्या जबाबदारीला सार्थ ठरत असताना गोलंदाजाची निवड केली भीमराव, एक अतिशय दर्जेदार खेळाडू. धावांची आवश्यकता आहे 11, 12 चेंडू 11 धावा. बारा चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये जर नक्कीच कुठेतरी 3 ते 4 धावा खर्च करत असताना 1 ते 2 फलंदाज जर बाद केले गोलंदाज भीमरावने, तर नक्कीच सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल, यामध्ये शंका नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत संघर्ष पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही. एका बाजूने टीम मोगरपाडा कोलीपाडा मास्टर संघाचं देखील शुभ आगमन आपण पाहतोय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. भीमराव गोलंदाजी मार्गवरती सज्ज, अतिशय वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू, परंतु दिशा थोडीशी चुकीची. पंच इथे इशारा देत असताना वाईड, अभ्यंतर धावेमध्ये भर. वेग अफाट आहे या गोलंदाजामध्ये, परंतु दिशा देखील अचूक असायला हवी, कारण दिशा जर चुकीची असेल तर धावफलक जर पाहिला तर पुढे सरकला जातोय जरूर. इथे मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे, दम देखील आहे फटक्यामध्ये. सरळ फेकून दिलाय मिड विकेट क्षेत्राबाहेर, षटकार. धन्यवाद दीजे. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय पुढे 23 वरती. आता मात्र 4 धावांची आवश्यकता, 4 धावांची आवश्यकता. फलंदाज आपण बघतोय स्वतःचा अकाउंट षटकारानं ओपन केलाय महेश कोलामकर, कपलातून बॅट्समन, ज्याने षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय आणि इथे मात्र अप्रतिम अफलातून कामगिरी करत असताना पुढचा चेंडू फक्त सन्मान दिला. 1 धाव वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. केतन अफलातून कामगिरी आपण बघतोय केतनच्या माध्यमातून. धावफलक आपण बघतोय नाणेफेकी झाली. सफाळे मास्टर संघ आपण निर्णय गोलंदाजी. टीम मोगरपाडा कोलीपाडा मास्टर संघ आपण रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे, आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. राई संघाचे खेळाडू आदरणीय अमित दादा पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. अमित दादा पाटील आपण इथे संपर्क करायचा, व्यासपीठावरती यायचंय. इथे मात्र प्रहार केला गेलाय, चेंडू हवेमध्ये आहे, फलंदाजावर लागेल फलंदाजाला. बॅक टू द पॅव्हिलियन, आणखीन एक खतरा लागलाय ही नवगर मास्टर संघाला. धन्यवाद डीजे. एका धावेची आवश्यकता आहे. येस डीजे. एक धावेची आवश्यकता आहे. एक धावेची आवश्यकता जरूर आहे. अजूनही बलवंत जरूर इथे आपण बघतोय चांगली गोलंदाजी करतोय. 8 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. भीमराव गोलंदाजी मार्गवरती एक चांगलं षटक फेकतोय. एक षटकार जरूर खर्च केला होता. इथे मात्र निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय.
पुन्हा एकदा अप्रतिम अचूक टप्प्यावरती वार केला गेलाय आणि इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त केल्या गेलेत. त्रिफलांवरती जरूर वार केला गेलाय आणि त्रिफला चित स्वरूपात आणखीन एक फलंदाज झाला इथे मोहरा बनवला. बॅक टू द पवेलियन. शंकर जरूर इथे बाद झालाय. तुझसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या. नवीन फलंदाज आपण बघतोय धर्मा. दरम्यान एक चेंडू शिल्लक आहे अंतिम या षटकातील. एका धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. काय घडेल या चेंडूवरती. जबरदस्त फाईट इथे दिली जाते भीमरावच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र या धावा कंप्लीट आणि संघ इथे विजय होतोय. नवघर मास्टर संघ नक्कीच वर्चस्व गाजवत असताना या सामन्यामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन अँड कॉंग्रॅच्युलेशन. HK style. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. मागं मागं तुझ्या फिरतो, व्हॉट्सअपवर चॅटिंग करतो, फेसबुकवर लाईक मारतो, कमेंटवर कमेंट सोडतो. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय आणि मला वाटते जो चालू सामना संपला त्यामध्ये मॅन ऑफ द मॅन मानकर ठरतो तो राजन म्हात्रे, अजय म्हात्रे षटकामध्ये फक्त 3 धावा दिलेले आहेत. सुंदर
गोलंदाजी केली आणि समोरच्या फलंदाज जखडून ठेवलं होतं. फक्त 3 धावा दिल्या. या सामन्याचा नवघर संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो अजय. मुर्दा संघ आपला सन्मान चिन्ह आपलं या आगरी कोली मास्टर संघामध्ये आपली चांगली कामगिरी आपल्या संघाचं चांगली कामगिरी त्यावेळी आपल्याला सन्मान चिन्ह देऊन आपला सत्कार करण्यात येते. पंच आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी तो अजय आणि शशीदा आमच्या या संघा सहकार्याने याच्यावर त्यांनी मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस स्वीकारावं. टी शर्ट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आहे. सुंदर गोलंदाजी अजय याची आणि आपल्या संघाला चांगली धावसंख्या समोरच्या संघाला उभारून नाही दिली. मॅन ऑफ द मॅच